ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधवांनी सराफाला केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। सराफाच्या मुलाला मारहाण करताना अविनाश जाधव सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेत। 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांवर करण्यात आला आणि यावेळी पोलिसांसमोरच अविनाश जाधवांनी सराफाच्या मुलाच्या कानशिलात लगावली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या प्रकरणी अविनाश जाधव आणि त्यांच्या मित्राविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये खंडणी आणि मारहाण त्याचप्रमाणे कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अविनाश जाधव जोडले गेलेले आहेत। अविनाश जी, हा जो सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि तुमच्यावर जो आरोप करण्यात आलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मुळात वैभव नावाचा एक मुलगा आहे, त्याचा मला कॉल आला आणि मला त्यांनी सांगितलं की मला आणि माझ्या बायकोला माझ्या पार्टनरने दाबून ठेवलेला आहे, कृपया तुम्ही तिथे या। त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं तुम्ही 100 ला कॉल करा, मी तिथे पोहोचतो। मी तिथे निघाल्याच्या नंतर मी तिथले सिनियर पीआय वाघ आहेत त्यांना कॉल केला आणि त्यांना म्हटलं सर अशी अशी घटना घडली, आम्ही तिथे येतो, तुम्ही पण या। बरोबर, त्याच्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो। पोहोचल्याच्या नंतर खाली लॉक होता, पोलीस आले, पोलिसांनी तो लॉक उघडला। आम्ही ज्यावेळेला आत गेलो त्यावेळेला त्या मुलीचा आवाज आतून येत होता, आम्हाला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा। त्याच्यानंतरही ते दरवाजा उघडत नव्हते, म्हणून मी त्याच्या ती कानाखाली मारली, अरे उघड, ती मुलगी आतून ओरडतीये। तो जर एखाद्या मुलीला बाहेर काढण्यासाठी आणि ज्याला तिला दामून ठेवलंय म्हणून जर मी हे करत असेल तर त्यात माझ्यावर खंडणी कशी काय दाखल होऊ शकते? तो जर तुम्ही व्हिडिओ आणि स्पॅन बघितला तर 5 मिनिटाचा आहे, 5 सेकंदाचा आहे। 5 ते 10 सेकंदात मी तिथनं परत निघून गेलोय। यांचं मत आहे मी 5 ते 10 सेकंदामध्ये मारलं, धमकी दिली, उचलून नेणार आणि 5 कोटी रुपये मागितले। म्हणजे हे 5, तुम्ही जर नीट ती सीसीटीव्ही फुटेज पहा, फक्त 10 सेकंद आहे मी तिथे, फक्त 10 सेकंद। 10 सेकंदात मी खंडणी मागितली आहे, उचलून न्यायची धमकी दिली आहे, सगळं केलंय 10 सेकंदात। मला असं वाटतं हा गुन्हा जर पोलिसांनी नीट तपासून बघितला त्या सीसीटीव्ही फुटेज तर 10 सेकंदाच्या वरती मी तिथे थांबलेलो नाही आहे। याचा अर्थ आज पोलिसांनी बरं केलं ते सीसीटीव्ही फुटेज दिल्या, संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की माझ्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा आहे। मी तिथे जे केलंय ते एका मुलीचा आतून आवाज येतोय की मला बाहेर काढा म्हणून, आणि त्याच्यासाठी त्याच्या वाजवलेली ती कानाखाली आहे मी। आणि जर एका बाईला जर कोंडून ठेवणार असाल आणि आम्ही जर डोळे बंद करून बघणार असू तर हे आमच्याने होणार नाही, आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडे होणार नाही। 10 सेकंदामध्ये मी किती गोष्टी बोललो असं पोलिसांचं मत आहे। मी धमकी दिली, मी उचलून नेलं, मी 5 कोटी रुपये मागितले त्यांच्याकडून। 10 सेकंदात कसं शक्य आहे? मी आता क्लिप मोजली की मी किती सेकंद तिथे उभा आहे। 10व्या सेकंदाला मी तिथनं पाठी निघून गेलोय। नक्कीच बरोबर। मी बरं झालं तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळालं की माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे। सराफाने काय सेटिंग केली मला माहित नाहीये, पण सराफाने सेटिंग करून माझ्यावर हा खोटा खंडणीचा गुन्हा। बिलकुल बिलकुल अविनाशजी, मात्र या सराफाच्या विरोधात तुमची भूमिका आता काय असणार आहे? ऑलरेडी त्या सराफावर गुन्हा दाखल झाला हे माहितीये का तुम्हाला? त्या सराफावर त्या मुलीला कोंडून ठेवण्याचा गुन्हा ऑलरेडी दाखल आहे। बरं बरं, पोलिसांनी तो पुढेच आणला नाहीये, फक्त माझाच गुन्हा दाखवत आहेत। ऑलरेडी तो सराफ अरेस्ट केलाय, त्याने त्या मुलीला कोंडून ठेवल्याचा गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे। बरं, कुठेतरी या सर्व प्रकरणांमध्ये तुम्हाला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत आहे असं तुमचं म्हणणं आहे का? मला त्यात आता मला वाटतं की खूप चांगलं केलं पोलिसांनी। 10 सेकंदामध्ये जे काय घडलंय, म्हणजे मी तिथे गेलो, त्याला तो दरवाजा उघड म्हणून सांगतोय, त्यांनी उघडत नाहीये म्हणून मी त्याच्या कानाखाली मारली, मला पोलिसांनी सांगितलं तुम्ही निघून जा, मी निघून गेलो। एवढंच घडलं त्या प्रकरणामध्ये। त्या सेकंदात मी उचलून नेणं, मी 5 कोटीची खंडणी मागणं हे कसं बसतं देवाला माहिती आणि पोलिसांना माहिती। बिलकुल, तुम्हाला काय वाटतं अविनाशजी की या सर्व प्रकरणामागे नेमकं कोण असू शकतं? हा प्रकरण त्या दिवशीचा नाहीये, हा प्रकरणाची सुरुवात आदल्या दिवशी झालेली आहे। बरोबर आहे। हा जो वैभव नावाचा जो व्यापारी आहे तो मला आदल्या दिवशी मदतीसाठी माझ्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की माझे असे पैसे अटकलेले आहेत अविनाशजी, मला मदत करा। बरोबर आहे। तुम्ही त्यांना म्हटलं, मी त्या व्यापाराशी बोललो, मी म्हटलं तुम्ही दोघं समोरासमोर बसून तो विषय संपवा। बरोबर, हा प्रकरण आदल्या दिवशीचा आहे। हा दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रंगवून दिलाय। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला पोलिसांबरोबर होतो। तोपर्यंत माझ्यावर कुठलाही गुन्हा नव्हता। तोपर्यंत पोलीस मला चहा पाजायला सांगत होते, जेवून जा म्हणून सांगत होते, आणि अचानक असं काय घडलं की चहा पाजणार होता, तुम्ही मला जेवायला देणार होतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला? बरं बरं, नक्कीच नक्कीच अविनाशजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि झी 24 तास सोबत तुम्ही जोडला गेलात आणि तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या।
तर आपण या क्षणाला पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। मात्र अविनाश जाधव यांच्याशी आपलं बोलणं झालंय आणि त्यांनी हे सर्व गुन्हे, हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत, असं काहीही घडलेलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच सराफा विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे।